एका जणाचं मार्गदर्शन खतम होतं. पहा आता भाऊने आपल्या म्हणावं तर नाही पण म्हणायला पाहिजे आणि म्हणल्याशिवाय माणूस सुधारणार नाही. मीच नाही आणखी कोणीही आपण. बाबांना आपल्याला काय सांगितलं, पहिले प्रणाम करून मुखडा म्हणून नंतर आपल्या मार्गदर्शनाने आपल्या सुरुवात करायची. भाऊचा प्रणामही नाही मुखडाही नाही, कारण त्यांच्याकडे चर्चा बैठक होते किंवा नाही होते माहिती. राग आला तरी चालत. बाबांना पहिलेच सांगितलंय ह्या मंचकावर बसायचं आहे तर राग हा सर्व सोडून यावं लागतं आणि राग हाच रावण आहे. आणि आपल्या विनंतीमध्ये दिलंच आहे. मी ह्या शब्द 4 वेळा आला आहे. मी ह्या शब्दाचा नाश केला पाहिजे त्यासाठी भगवंताने आपल्याला विनंती दिली आणि मी हाच रावण आहे. यालाच राग म्हणले जाते. म्हणून राग करा नको आणि राग हा मनापासून कल्लक करा. पहा मी एक छोटासा अनुभव देतो. कोचे भाऊ 5 मिनिट जास्त लागतील चालतील का? साधे वंदनाचा अनुभव येतो म्हणून नाही आधीपासून आदेश आपणच दिले ना. आपण मी कोण आहोत पहा. परसुळी हे जवाहरनगर परसुळी हा काही आजचा अनुभव नाही, हा फार पुराणा अनुभव आहे. हा भाऊन मगाशी म्हटलं का वासराले लात मारली तर बाबाची तब्येत बिघडली. बरोबर आहे, चूक नाही आहे. कारण त्यागामध्ये आपल्याला रागाला अल्लग करावं लागतं, मोहमाया अल्लग करावं लागतं आणि आपल्याला प्रेम हा जवळ घ्यावं लागतं. परंतु प्रेम आपण जवळ घेत नाही, मोहमायाने रागत राहतो. तास त्या साधे वंजनाच्या घरासामने घर वैदाचं होतं आणि त्या वैदाशी त्यांचा झगडा झाला. त्या वैदाने सांगितलं का साधेव मी तुला पाहून घे. त्यावेळेस साधे वंजन वैदाने तोड चालवली भाऊ आणि त्याचा उजवा पाय जळवला. कितीक प्रयत्न केले, कितीक दवाखाने केले, कितीक वैद्यवानी केलं, सर्व झालं परंतु पाय सुधारले खाली नाही. पायाचे मोठं करायला लागले शेवट त्यांच्या घराच्या वरच्या सेवकांनी सांगितलं का तुम्ही त्याला हत्ती डोयला कार्यकर्ता आहे, तिथून आपण कार्य घेऊ. त्यावेळेस ते म्हणत आहे कावरली गायनं काटे घाल. त्यावेळेस साधे भाऊला हत्ती डोयला नेला आणि 3 दिवसाच्या कार्य दिले. आता भाऊनं सांगितलं का आम्हाला कापडाची ज्योत आणि अगरबत्ती दिली. आम्ही तसं करत नाही, कापडाची ज्योती देत नाही, अगरबत्ती देत ज्याची असली तर दिव्याची ज्योत द्यायची नाही. हा 2 ज्योतीने काय होत नाही, ज्योती 3ही पाहिजे. सत्य मर्यादा प्रेम हा 3ही ज्योतीमध्ये आहे. तर तिथून कार्य घेतले आणि साधे भाऊ आले आणि साधे भाऊ सुधारायला लागले. साधे भाऊचा पाय पूर्णपणे दुरुस्त झाला आणि त्यागाची वेळ आली. भाऊ ज्यावेळेस साधे भाऊने त्याग केला, त्याग चालू केला, त्यावेळेस 20-25 दिवस झाले होते. घरचं सामान खतम झालं. घरच्या सामानासाठी नवरा बायको दोघे जवाहरनगरच्या बाजाराला निघले.
त्यावेळे त्यांचा मुलगा त्याच्या मागे लागला. मागे लागल्यावर त्याला समजवला पण तो समजला नाही. साजे भाऊला राग आला आणि पायातला जुता त्याच पायातला जुता झाला मग मारून फेकला. इकडे चार चालू जुता मारून फेकला. जसा जुता मारून फेकला तेव्हा दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आणखी साजे भाऊच्या आपल्या दुःख चालू झालं. किती ग्रहाचे वैद्य झाले, किती हे झालं आणि वही झालं बोलवलं. त्या गावाचं नाव माझ्या डोक्यातून निघलं. हा आठवलं तर सांगून दे. ज्यावेळी वय झालं बोलवलं आणि त्याने आपली तांत्रिक पाहायला लागला. त्यावेळेस साजे भाऊला काय म्हणते, भाऊ म्हणते हा हे कर शेपटे आहे ना म्हणते, याला अलग करत असेल तर तू पुरा सुद्धा. साजे भाऊने एकच सांगितलं, सर्व काय कर पण महाभगवंताच्या विषयी काही म्हणलास तर मला खपणार नाही. तो वैद्य काय पैशाचे भुकेले आहे, करतो म्हणलं. ज्यावेळेस त्या वैद्यानं टोपलीवर निंब काय आपल्या आजकाल बाजकाल काय लागते ते बोलवलं आणि साजे भाऊला बसवलं. निंबू कापाचा त्याच्या अंगावर उतरवलं का ठेवलं, निंबू कापाचा त्याच्या अंगावर उतरवलं का ठेवलं. टोपल्यावर निंब उतरवले आणि तो उतारा फेकायला बाहेर गेले. ज्यावेळेस तो उतारा फेकून आले वैदाले झाले रात्र आणि त्याच्या घरी मुक्कामाची वेळ आली. जेवण खावण झालं आणि झोपायला गेला. एवढी त्याच्या आगाला काय खात सुटली का तो खाजो खाजो हैराण होऊन गेला. शेवट कपडे काढायला लागला. पहाट नाही होत तो वही उठून पळाला. साजे भाऊचं दुःख काही दूर झालं नाही. त्यावेळेस आपल्या जवाहरनगर तिथं त्यागाचा होल होत न्याहारवालीला त्यागाचा होल होता. त्यावेळेस त्याची बहीण त्याच्या घरी आली साजे भाऊची आणि साजे भाऊला विचारायला लागली का भाऊ आता धावून आले चाल. त्याने हा सवाल दिला का बाई मा पायाने चालणं होत नाही, मी हवनाले येऊ कसा. त्यावेळेस बहीण गेली हवनाले आणि कार्यकर्त्याला विचारते का मा भावाचं दुःख पुन्हा जसे तसं झालं आहे याचं का करायचं. त्यावेळेस कार्यकर्त्याने सांगितलं असं होऊ शकत नाही, तू या भावाच्या हाताला काहीतरी गलती झाली, गलती चांगली जोरदार झाली म्हणून दुःख पुन्हा वापसी आलं. आपण काय करतो, आपण आपल्या लाजेच्या पोटी कार्यकर्त्यापाशी गलती सांगत नाही, गलती सांगत नाही आणि त्या गलती तशाच कशी राहते आणि दुःख आपलं पुन्हा आणखी वाढत जाते पण घटत नाही. त्याचप्रमाणे साधू भाऊने आपली गलती सांगितली नाही आणि साधू भाऊच्या दुःखाले पुन्हा आणखी तयार झाला. शेवट पाय कापाची वेळ आली. परंतु साधू भाऊने पाय कापू दिला नाही. ज्यावेळेस बहीण हवनातून आली आणि बहिणीने विचारलं भाऊ कार्यकर्ता असा म्हणजे का तुझ्या हातात कोणती तरी गलती झाली. त्यावेळेस याला त्या गलती आठवली. बाई म्हणते गलती माझ्या हातात कोणतीच नाही झाली, पण म्हणते मी मागं बाजारला जात होतो मी जुता फेकून म्हणते पोराले मारलं. बाई उठली
आणि कार्यकर्त्याकडे गेली आणि त्याला सांगायला लागली का म्हणते हो म्हणते खूप गलती जोरदार केली. पुन्हा माफीचे कार्य घेऊन त्यागाला सुरुवात केली आणि त्यात त्याचा निर्मूळपणे पार पडला आणि काही दिवसात तो मोठा आपला कार्यकर्ता बनला. आज 3 ते 4 वर्ष झाले ते मरण पावले, त्यांच्या पत्नी मरण पावल्या. म्हणून त्यावेळेला आपण घेतो सर्व विचार करून घ्यायचा का 41 दिवस आपण कसं वागलं पाहिजे आणि कसं चाललं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे सर्व आपल्या कार्यकर्त्याला विचारून आपण त्यागाची सुरुवात करा. अन्यथा नाही केली तर चांगलं, थोडा टाइमाने घेतलं चांगलं, पण तो पूर्ण घरचा एक आपल्या झाल्याशिवाय एकता झाल्याशिवाय कोणतेच कार्य सफल होत नाही. म्हणून बाबांनी सांगितलंय कुटुंबात आणि शौकात आणि आपल्या ह्याच्यात एकता करा. म्हणून एकता इतकी कोणतीच जोरदार वस्तू नाही, कारण जास्त वेळ होत आहे, भरपूर बोलणारी आहे, माझ्याजवळ भरपूर आहे, पण मी काय करू शकत एवढे